साहेब, आदरणीय न्यायाधीश निचळ साहेब, या मंचावर उपस्थित असलेले तुमच्या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच हरिभाऊ, वकील संघाचे अध्यक्ष, त्याचबरोबर सर्व वकील संघाचे मंडळी, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, तलाठी, पोलीस पाटील आणि उपस्थित बंधू भगिनींनो, काय असतं, आपण पाहतो शहरात आणि खेड्यात सकाळी सकाळी दूध घ्या दूध म्हणून विकायला दूध येतं. पण कधी आपण असं बघितलं का दारू घ्या दारू म्हणून विकत आलेला माणूस? तसं कधीच दिसणार नाही तुम्हाला चित्र. दारू प्यायला माणसं दारूच्या दुकानापर्यंत जातात, परंतु दूध विकणाऱ्याला मात्र गल्लोगल्ली फिरावं लागतं दूध घ्या दूध म्हणून. अशीच परिस्थिती आज काहीशी आहे. चांगल्या गोष्टीची किंमत कमी होत चाललेली आहे आणि वाईट गोष्टीची किंमत वाढत चाललेली आहे. गावात कीर्तन होतं, कीर्तनामध्ये महाराजाचं कौतुक केलं जातं, पण घरी आल्यावर आपल्याला जसं वागायचं आहे तसंच वागतं. म्हणजे आम्हाला कळतं पण वळत नाही. आणि आमचा हा इवलासा जो प्रयत्न आहे तो वळवण्याचा आहे. सगळ्यांना कळतं हे आम्हाला माहिती आहे, फक्त ते वळवायचं आहे आम्हाला. आणि हा वळवायचा जो प्रयत्न आहे त्याच्यासाठी म्हणून आम्हाला जी संधी मिळालेली आहे ती आदरणीय माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाने आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने न्यायालयाला तुमच्या पर्यंत येऊन आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचं जे सूचित केलेलं आहे त्यानुसार आम्हाला ही संधी मिळालेली आहे. म्हणून मी न्याय व्यवस्थेचं आभार व्यक्त करतो. आम्हालाही बऱ्याच वेळेस गावापर्यंत जायची इच्छा असते, लोकांचं प्रबोधन करायची इच्छा असते, परंतु संधी मिळत नसते. आपला वेळ याची किंमत आपण पैशात करू शकत नाही. छोटा माणूस असो, गरीब माणूस असो, श्रीमंत असो, गरीब असो, महिला असेल, पुरुष असेल, लहान मुलगा असेल, अजून कोणी असेल, शहरातला असेल, खेड्यातला असेल, दिवसाचे 24 तास ईश्वरानं सगळ्यांना सारखेच दिलेले आहेत. सुटाबुटातला माणूस आहे म्हणून त्याला 48 तासाचा दिवस, आणि फाटक्या कपड्यातला माणूस आहे म्हणून त्याला 12 तासाचा दिवस, 24 तासाचा दिवस असं निसर्गाने केलेलं नाही. आणि हा जो बहुमूल्य वेळ आहे तो आपला भांडणात वाया जात असतो. आणि तो कसा वाचवायचा, आपला मनस्ताप कसा वाचवायचा, हे करण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी कळायला पाहिजेत. म्हणून आम्ही या ठिकाणी आमचा इवलासा प्रयत्न करत आहोत. माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो 7/12 आणि रस्त्याचे विषय. आपण सर्वजण शेतकरी आहात. माझी जेवढी नोकरी झाली त्याच्यापेक्षा जास्त, किंवा माझं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमचा अनुभव आहे. म्हणजे मी तुम्हाला काहीतरी सांगणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा प्रयत्न होईल. पण तरीही राहत नाही, कारण त्या तहसीलदाराच्या खुर्चीत बसल्यानंतर गावागावातले येणारे जे प्रश्न आहेत ते सोडवत असताना असं बऱ्याच वेळेस वाटायचं की या बाबतीत लोकांना समजून सांगितलं पाहिजे, या बाबतीत लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे. म्हणून आमचा हा प्रयत्न आहे. शेती करत असताना शेतीला रस्त्यांची नितांत गरज असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचा जो कायदा आहे तो 1966 ला आला. माझा हा प्रयत्न राहील अध्यक्ष महोदय की नागरिकांना खूप टेक्निकली मी सांगण्याच्या भानगडीत पडणार नाही. म्हणजे कायद्यातलं कलम काय, कोणत्या कलमात काय तरतूद आहे याच्यावर माझा भर नसणार आहे. सोप्या आणि सुटसुटीत भाषेत तुम्हाला कायदा समजून सांगण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. आणि माझी विनंती राहील, माझं बोलणं जर आपल्याला बोर झालं असेल किंवा तुम्हाला वाटलं असेल की तहसीलदार साहेबांचं बोलणं आता लांबच चाललेलं आहे, तर कृपया मला थांबवावं. नाही, कृपया मला थांबवावं ही माझी विनंती राहील. तर 66 ला जेव्हा कायदा आला, महाराष्ट्र स्थापन झाला होता 60 ला, आणि जमिनीचा कायदा यायला 6 वर्ष लागले. 66 ला तो कायदा आला पहिल्यांदा. तुम्ही शेतकऱ्यांनी कधीही गाव नकाशा बघितला का नाही माहिती, परंतु तुमच्या घायगावचा गाव नकाशा एकदा बघा.
हे नकाशे जे आहेत ते ब्रिटिश काळात तयार झालेले आहेत, निजाम काळात तयार झालेले आहेत आणि या नकाशावरती रस्ते दाखवलेले असतात. प्रत्येक शेतकऱ्याने हे लक्षात पाहिजे की आपल्या गावाला रस्ते कसे असतात याची माहिती शेतकऱ्याला असली पाहिजे. सगळ्यात पहिला रस्ता असतो शेतकऱ्याला शिवरस्ता. आता आपण म्हणतो औरंगाबादला रिंग रोड झाला, बीडला रिंग रोड झाला, मोठ्या मोठ्या शहराला रिंग रोड झाले. रिंग रोड म्हणजे काय, तर त्या गावाच्या चारी बाजूने रस्ता असणं म्हणजे रिंग रोड. रिंग रोड हा आधुनिक शब्द आहे. तुमच्या गावाचा जर नकाशा काढून बघितलात तर तुमच्या गावाला शिव असेल. दोन गावाच्या मधली हद्द म्हणजे शिव असते आणि कायद्यामध्ये तरतूद आहे शिव ही 33 फुटाची असली पाहिजे. कायद्यात तरतूद आहे. शिव कशी असते, रस्त्याच्या स्वरूपात शिव असू शकते, नाल्याच्या स्वरूपात शिव असू शकते, ओढ्याच्या स्वरूपात शिव असू शकते. कुठल्याही दोन देशामध्ये, कुठल्याही दोन राज्यामध्ये, कुठल्याही दोन जिल्ह्यामध्ये, कुठल्याही दोन तालुक्यामध्ये, कुठल्याही दोन गावामध्ये त्याची जी हद्द ठरते ती नैसर्गिक गोष्टींनी ठरते. उदाहरणार्थ दोन देशाची हद्द समुद्राने निश्चित केलेली असेल, दोन राज्याची हद्द डोंगराने निश्चित केलेली असेल. उदाहरणार्थ डोंगराच्या अलीकडं एका पर्वतराजीच्या अलीकडं एक राज्य, त्या पर्वतराजीच्या पलीकडं दुसरं राज्य. तसंच एखादा जिल्हा असेल, उदाहरणार्थ समजा दोन जिल्हे घेतले, नांदेड आणि यवतमाळ, दोन जिल्ह्याची हद्द पैनगंगा नदीने ठरलेली आहे. तसं दोन गावाची हद्द ही रस्ता, नदी, नाला याच्याने निश्चित होत असते. पण आज झालंय काय की त्या शिवला दोन्ही बाजूनी लागून असलेले शेतकरी काय करतात, एक मानवी वृत्ती आहे. कशी वृत्ती आहे, घर माझं असतं आणि रस्ता आमचा असतो. आपली लेकरं आपण सगळी शाळेत पाठवतो. शाळेत गेल्यानंतर राष्ट्रगीत होतं आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा होती. थोडा विचार करा, ज्यांनी कोणी ही प्रतिज्ञा लिहिली त्याच्यामध्ये भारत आमचा देश आहे, सारे भारतीय आमचे नागरिक आहेत असं का म्हणलं नाही हो? प्रतिज्ञा लिहिणारे खूप हुशार होते. त्यांना माहिती होतं की घर माझं आहे म्हणून माझं घर झाडलं जातं आणि रस्ता आमचा आहे म्हणून झाडलेला कचरा रस्त्यावर टाकला जातो. म्हणून माझेपणाची भावना असली तर माणूस स्वच्छ राहतो, म्हणून भारत माझा देश आहे. अन्यथा त्यांनी लिहिताना लिहिलं असतं की भारत आमचा देश आहे. मग तशाच पद्धतीनं काय आहे की शेत माझं आहे पण शिव आमची आहे, म्हणून माझ्या शेताची निगा मी घेतो आणि हळूहळू शिव कोरत 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 जातो. आता शिव कोरताना कसं होतं, 2021 मध्ये एखाद्या शेतकऱ्यांनी शिव कोरलेली असते. तो शेतकरी 40-45 वर्षाचा असेल किंवा काय वयाचा असेल, त्याला 1-2-4 लहान लेकरं असतात. ते लेकरं शाळेत जात असतात, आपला बाप शेताची वहिती करताना बघत असतात. पण त्याला त्या लहान लेकराला माहित नसते की माझा बाप आज शिव कोरायलाय. मग कालांतराने बापाचं निधन होतं. जे पोरग लहानपणापासून बापाला शेती करताना बघत असतं ते पोरग पुढे 20-25 वर्षाचं होतं आणि कालांतराने शिवरस्त्यावरला अतिक्रमण वाढल्यामुळे तहसीलदारकडे तक्रार येते. शिवरस्त्यावरला अतिक्रमण काढायला सांगितलं जातं. लोक विनंती करतात, लोकप्रतिनिधी आग्रह धरतात, तहसीलदार चौकशीला येतात, बघतात 33 फुटाची शिव 3 फूट सुद्धा उरलेली नसते. आणि अतिक्रमण काढायला गेल्यावर तोच शेतकऱ्याचा मुलगा जो लहानपणापासून आपला बाप शेती करताना बघितलेला असतो तो येतो आणि छाती ठोकपणे सांगतो, साहेब माझ्या लहानपणापासून बघतोय माझी हद्द इथंच आहे. पण त्याला माहित नसते की माझ्या बापानं कधी काळी इथे शिव कोरलेली असेल म्हणून. लक्षात घ्या, रस्ते हे शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत. जर प्रत्येक शेतकऱ्याच्या मधला हव्यास रस्त्याच्या बाबतीतला, अतिक्रमणाच्या बाबतीतला जर कमी झाला तर तुमच्या गावाला सुद्धा रिंग रोड होईल. ही शिव जर मोकळी झाली, तुम्ही आमदार निधीतून 25-15 मधून त्याच्यावरती डांबरीकरण करू शकता. तुम्ही जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये तो ठराव मांडून त्याला VR नंबर घेऊ शकता. त्या रस्त्याचं डांबरीकरण करू शकता, अशी सिमेंटची सडक करू शकता, डांबरी सडक त्या ठिकाणी करू शकता. आणि आता मला तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही, ज्या शेताला रस्ता आहे त्या शेताचं सब रजिस्ट्रारकडलं मूल्यांकन
आणि ज्या शेताला रस्ता नाही त्या शेताचं सब रजिस्ट्रार कडलं मूल्यांकन ह्याच्यामधली तफावत मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. शेतीला रस्त्याची गरज आहे. मी असे अनेक शेतकरी बघितलेले आहेत की केवळ रस्ता नाही म्हणून बागायती पिकं घेत नाहीत. माल वाहतुकीच्या अडचणी आहेत. आता ह्याला दुसरा एक कांगोरा असतो अध्यक्ष महोदय. गावामध्ये गल्लीतलं भांडण नसतं, गावामध्ये ग्रामपंचायतीचं राजकारण असतं, कुणीतरी हारलेलं असतं, कुणीतरी जिंकलेलं असतं. आणि आपल्या पूर्वजांनी एक म्हण तयार करून ठेवलेली आहे, वड्याचं तेल वांग्यावर काढणे. मग गावातलं भांडण रस्त्यावर जातं. ह्यांनी मला ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये पाडलं का, मग बघतो ह्या वाटनं जातंय कसा, आणि मग आम्ही ती वाट अडवायला सुरुवात करतो. मग आम्ही त्याच्यावर अतिक्रमण करायला सुरुवात करतो. अतिक्रमणाची टेंडन्सी ही अतिशय वाईट आहे. जसं अतिक्रमण आम्ही रस्त्यावर करतो तसंच अतिक्रमण आम्ही महिलांच्या अधिकारावर केलंय. मी रस्त्याचा आणि सातबाराचा विषय झाल्यावर त्याच्यावर आपल्या परवानगीने बोलणार आहे. अतिक्रमण मग ते रस्त्यावरला असेल किंवा अधिकारावरला असेल, कुणालाही पटत नाही, कुणालाही रुचत नाही. आणि म्हणून माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, तुमच्या गावाच्या शिवरस्त्यावर जर असे अतिक्रमण असेल, आपण सगळे सुज्ञ आहात, आपण सगळे हुशार आहात, आपल्या सगळ्याला माहिती आहे आपलं शेत कुठंवर आहे. आम्ही सांगण्याची गरज नाही, मोजणी करण्याची गरज नाही. प्रत्येक शेतकऱ्यानं 5-5, 6-6 फूट आपलं अतिक्रमण काढून घेतलं तर तुमच्या गावातले शिवरस्ते मोकळे होतील, तुमच्या गावाला शेताला रस्ते राहतील, रिंग रोड राहील, तुमच्या शेताच्या किमती वाढतील, तुमच्या शेताच्या माल वाहतुकीसाठी ते उपलब्ध होईल. हा झाला शिवरस्ता. आता गाव नकाशावर दुसरे रस्ते असतात. एक 2 टिंबी रस्ता असतो आणि एक 1 टिंबी रस्ता असतो. 2 टिंबी रस्ता म्हणजे बैलगाडीचा रस्ता आणि 1 टिंबी रस्ता म्हणजे पाऊलवाट. भूमी अभिलेखच्या नियमानुसार 2 टिंबी रस्त्याची रुंदी साधारण 16 फूट आहे आणि 1 टिंबी रस्त्याची रुंदी 8 फूट आहे. आजही मी गेल्यानंतर घायगावचा नकाशा बघा, तुमच्या शिवारामध्ये किती 1 टिंबी रस्ते नकाशावर आहेत आणि किती 2 टिंबी रस्ते नकाशावर आहेत, आणि ते आज जिवंत आहेत का? ह्या आमच्या अतिक्रमणाच्या टेंडन्सीमुळं आम्ही त्या 8 फुटाची जी पायवाट आहे 1 टिंबी रस्त्याची, ती सुद्धा कोरून बंद केलेली आहे. एक ब्रिटिशांच्या काळात नकाशा झालेले आहेत. आजचा माणूस तो नकाशा बघताना त्याला फक्त नकाशावर 1 टिंबी रस्ता दिसेल, त्या शेतामध्ये ती पायवाट दिसणार नाही. कारण का काही शेतकऱ्यांनी त्या पायवाटी बंद केलेल्या आहेत. नकाशावर 2 टिंबी रस्ता असतो, त्याची रुंदी 16 फूट असते. ती 16 फूट रुंदी सुद्धा नकाशावरली आजच्या शेतकऱ्यांनी बंद करून टाकलेली आहे. शेतीतले सगळे रस्ते अडवलेले आहेत. मग शेतकरी, गरीब शेतकरी काय करतो, मिन्नतवारी करतो, बाबारे जाऊ दे ना मला तुझ्या धुऱ्यानं, त्याचे पाय पडतो, त्याच्यासोबत संबंध चांगले ठेवायचा प्रयत्न करतो. अजून एक आहे सर याचा एक वेगळा कांगोरा. मानवाची वृत्ती आहे हव्यास. एखादी शेती विकायला निघालेली असते, एखाद्या शेतकऱ्याला ती शेती घ्यायची असते, पण सौदा जमत नाही, कुठेतरी बिनसतो, भाव ठरत नाही. तो शेतकरी मग ती शेती दुसऱ्याला विकतो. मग ज्याला ती शेती मिळालेली नाही तो शेतकरी काय करतो, त्या ज्याने शेती विकली त्याचा थोडासा तुकडा उरलेला असतो. मग ज्याला ती शेती मिळालेली नसते त्याचा राग त्याचा रस्ता अडवून काढतो. का काढतो? ह्याला जायला वाटच नाही दिली तर नाविलाजाने ह्यानं मला शेती विकल, ह्या भावनेने त्याचा रस्ता अडवला जातो. एका शेतकऱ्याकडे मी गेलो होतो सर. त्या शेतकरी जवळपास 2014 पासून न्याय मागत होता. गाव नाही सांगणार, नाव नाही सांगणार. सगळ्यांनी त्याला वेड्यात काढलेलं होतं. मलाही सांगण्यात आलं होतं की साहेब हा असाच आहे, साहेब ह्याला रस्ताच, नेहमी येणाऱ्या नवीन तहसीलदारला अर्ज देतो वगैरे म्हणून. मी त्याला सल्ला दिला मामलतदार कोर्ट ऍक्ट खाली अर्ज दाखल करायला. जेव्हा मी रस्त्याच्या स्पॉट इन्स्पेक्शनला गेलो सर, आणि प्रत्यक्ष स्पॉटवर जेव्हा गेलो, त्याच्या शेतामध्ये बाबळी उगवलेल्या आहेत. 5-5, 6-6 फूट बाबळी उगवलेल्या आहेत. गेल्या 5-6 वर्षापासून त्याची शेती पडीत आहे. कशामुळे त्याला तसं केलं गेलं माहित नाही, पण माझा एक अंदाज, त्याच्या शेतीवर समोरच्याची नजर आहे. ह्याचा रस्ता अडवला तर ही शेती मला विकायला मिळेल, एकदम गोदावरी नदीकाठची शेती. इतक्या दुष्ट भावनेनं आपण रस्ते अडवतो. म्हणून सुरुवातीला महाराजाच्या कीर्तनाचं उदाहरण दिलं. गावात कीर्तन होताना आम्ही महाराजाचं कौतुक करतो,
महाराजाचं करतो, घरी जाऊन देवाची पूजा करतो, इथं समोर मंदिर आहे या मंदिरात जाऊन देवाची पूजा करतो, पण घरी गेल्यावर आम्हाला आमच्याच पद्धतीनं वागावं लागतं. म्हणून एक कवी म्हणतात, माणूस फक्त सोयीवर प्रेम करत असतो, माणूस गैरसोयीवर प्रेम करत. आम्ही आमच्या सोयीनं आम्ही कायद्याकडे बघतो. आणि म्हणून कायदा कसा आहे, कायदा हा वस्तुनिष्ठ आहे. कायदा हा वस्तुनिष्ठ आहे, कायद्याला वेगळा अर्थ नाही, जो आहे तो आहे. पण न्याय हा सापेक्ष आहे. ज्याचा रस्ता अडवलेला असतोय त्याला वाटते की मला रस्त्याची गरज आहे, पण ज्यानं रस्ता अडवलेला असते त्याला वाटते की ह्याला रस्त्याची गरज नाही. न्याय हा सापेक्ष आहे. मग न्यायाकडे जात असताना, न्याय देत असताना आम्हाला वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करावा लागतो. फॅक्ट शोधायची असते, खरं शोधायचं असते. विचार करा, न्याय व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठी कसोटी जर कोणाची असेल तर आम्हा मंचावरल्यांची सगळ्यांची मोठी कसोटी आहे. कारण का, आलेला वादी पण म्हणतो माझं खरं आहे आणि आलेला प्रतिवादी पण म्हणतो माझं खरं आहे. आम्हाला त्याच्यामधून सत्य शोधायचं असतं. म्हणून खरी कसोटी आमची आहे. आता हे सांगितलं तुम्हाला मी रस्ते अडवल्याच्या बद्दल. तसंच शिव सांगितले मी तुम्हाला रस्त्याच्या स्वरूपात असू शकते, नाल्याच्या स्वरूपात असू शकते किंवा ओढ्याच्या स्वरूपात असू शकते. आम्ही ते नाले, आम्ही ते ओढे हे सुद्धा बदलले. आम्ही त्याच्यावर सुद्धा अतिक्रमण केलं, आम्ही त्याच्यावर सुद्धा भराव टाकला. आणि नकाशामध्ये सुद्धा काही नदी नाले असतात. तर लक्षात घ्या, मामलतदार कोर्ट ऍक्ट नावाचा कायदा आहे. जुन्या काळात तहसीलदारला मामलतदार म्हणायचे. 1906 चा कायदा आहे, 29-30 कलमाचाच कायदा आहे, 7-8 पानाचंच पुस्तक आहे. अडवलेल्या वहिवाटी रस्त्याच्या बद्दल तो कायदा आहे. अडवलेल्या नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाबद्दल तो कायदा आहे. तो कायदा काय म्हणतो, कोणत्याही व्यक्तीला वहिवाटीचा रस्ता अडवता येत नाही. कोणत्याही व्यक्तीला नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवता येत नाही. आम्ही मंडळींनी काय केलं, वहिवाटीचे रस्तेही अडवले. कसे अडवले, बांध टाकून अडवले, दगड टाकून अडवले, काट्या कोपाट्या टाकून अडवले, वेगळ्या घरं बांधून अडवले, वेगळ्या वेगळ्या स्वरूपात आम्ही वहिवाटीचे रस्ते अडवले. आणि वहिवाटीचे जे नाले आहेत ते सुद्धा आम्ही भराव टाकून अडवले. मी जेव्हा स्पॉट इन्स्पेक्शनला जातो त्यावेळेस मला अशा अनेक केसेस लक्षात येतात की नकाशावरती त्याच्या गटामधून नाला वाहतोय, परंतु नाल्यामुळे जमीन वाया जाती म्हणून त्यांनी तो नाला बुजवून टाकला आणि बांधानं नाला काढून दिला. झाला, नैसर्गिक नाल्याचा तुम्ही प्रवाह बदलला. मग असा मोठा पाऊस पडल्यानंतर त्या नैसर्गिक नाल्यातून पाणी वाहत नाही. तुम्ही काढून दिलेल्या बांधावरल्या नाल्यानं ते पाणी वाहतं. तुम्ही करून दिलेला बांधावरला नाला मानव निर्मित आहे, त्याची एक मर्यादा ठरलेली आहे. मग होतं नुकसान, शेतीत पाणी घुसतं. मग आम्हाला वाटायला लागतं की नदी नाल्याला पूर आले, नदी नाल्याला पूर आले. नदी या आपल्या जीवनवाहिनी आहेत, नाले आपले जीवनवाहिनी आहेत. शेताची मशागत करणे, खरीपाचा हंगाम घेण्यापूर्वी शेताची मशागत करणे म्हणजे केवळ काडी कचरा गोळा करणे नव्हे, तुमच्या बांधाची निगा राखणं आहे, तुमच्या रस्त्यांची निगा राखणं आहे, अडवलेले रस्ते मोकळे करणं आहे. आम्ही बांध तर आता कुठंच ठेवला नाही. नकाशे काढून बघा, त्या नकाशामध्ये 2 टिंबी रस्ते काही ठिकाणी दिसतील, 1 टिंबी रस्ता काही ठिकाणी दिसेल, काही ठिकाणी तुम्हाला शिवरस्ता दिसेल. पण त्या गाव नकाशामध्ये तुम्हाला काही गट नंबर असे दिसतील की त्या गट नंबरला 1 टिंबी रस्ता पण नाही, 2 टिंबी रस्ता पण नाही आणि शिवरस्ता पण नाही. मग त्या शेतकऱ्यांना जायचं कुठून? तर त्याचं उत्तर आहे, ते बांधावरून जायचं आहे. 2 शेतकऱ्याचा जो सामायिक बांध आहे त्या बांधावरून त्या शेतकऱ्याने जायचं आहे. आम्हाला मान्यच नाही. 1967 ला नियम झाला बांधाच्या बाबतीतला, सीमा आणि सीमा चिन्हे दुरुस्त ठेवणे. त्याच्यामध्ये बांधाची रुंदी दिलेली आहे. बांधाची रुंदी 4.25 फूट असली पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांनी 1 फूट पण नाही ठेवला बांध. जाणारा शेतकरी कसा जाईल हो त्या शेतामध्ये? बिचाऱ्याच्या शेताला 2 टिंबी रस्त्याचा पण अप्रोच नाही, बिचाऱ्याच्या शेताला 1 टिंबी रस्त्याचा पण अप्रोच नाही, बिचाऱ्याच्या शेताला शिवरस्त्याचा पण अप्रोच नाही. मग जायचं कुठं त्यानं? शेती कसायची कशी? माल आणायचा कसा? वहिती करायची कशी? पण आम्हाला बांध आमच्या मालकीचा वाटतो. बांध हा शासनाच्या मालकीचा आहे. 4.25 फूट त्याची रुंदी असली पाहिजे आणि त्या 4.25 फुटाच्या रुंदीवरून त्याला जाण्या येण्यासाठी रस्ता असतो. आणि म्हणून गावातली कुठलीही बैलगाडी काढा तुम्ही, 4.25 ते 5 फुटाची दिसेल तुम्हाला. बैलगाडीची रुंदी जी केलेली आहे आपल्या पूर्वजांनी ती बांधाच्या रुंदीचा विचार करून केलेली आहे. नाही तर मग आपल्या पूर्वजांनी
बैलगाडीची रुंदी त्याच्यापेक्षा मोठी ठेवली असती. आणि म्हणून 4.25 फुटाचे बांध शेतकऱ्यांनी अडवू नयेत. अडवलात तर आमच्याकडे मामलतदार कोर्ट ऍक्ट मध्ये दाद मागायला जर कोणी आलं, आम्ही तो रस्ता मोकळा करून देऊ शकतो. जर वहिवाटीचा रस्ता अडवला तर अर्ज कसा करायचा? माझ्याकडे जे प्रत्येक प्रकरण आलेले आहेत त्याच्यामधली मी त्रुटी सांगतो की साध्या कागदावर 2 ओळीचा अर्ज, मला रस्ता पाहिजे द्या, असा अर्ज जमत नाही. तुम्हाला मामलतदार कोर्ट ऍक्ट खाली रीतसर दावा दाखल करावा लागतो. जो तुमचा प्रतिवादी आहे त्याचं पूर्ण नाव लिहावं लागतं. टपालाने नोटीस पाठवल्यानंतर त्याला मिळेल असा पूर्ण पत्ता द्यावा लागतो. रस्ता किती तारखेला अडवलेला आहे ती तारीख नमूद करावी लागते. रस्ता अडवलेल्या तारखेपासून 6 महिन्याच्या आतमध्ये अर्ज करावा लागतो, नाही तर मग विलंब माफीचा अर्ज करावा लागतो. त्याचबरोबर रस्ता कोणी अडवला त्याचं नाव पाहिजे, कसा अडवला त्याचं स्वरूप पाहिजे, दगड टाकून अडवला, खड्डा करून अडवला, बांध टाकून अडवला, काय केलेलं आहे. आणि या रस्त्याचा दावा दाखल झाल्यावर त्याला सत्यापन जोडावं लागतं. त्या सत्यापनावर मामलतदाराच्या समोर सही करावी लागते. दावा दाखल करताना प्रतिवादी जेवढ्या असतील तेवढ्या प्रतीमध्ये त्या दाव्याची प्रत आम्हाला द्यायची असते. या दाव्याची सुनावणी होईल. मामलतदार स्वतः किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत स्थळ पाहणी करतील. स्थळ पाहणीच्या वेळेस मी स्वतः नजरी नकाशा तयार करत असतो. पंचनामा केला जातो. वादी प्रतिवादीचं म्हणणं ऐकून घेतलं जातं, युक्तिवाद ऐकून घेतला जातो आणि प्रकरण गुणवत्तेच्या आधारावर निकालाला ठेवलं जातं आणि मग त्याच्यात निकाल पारित केला जातो. मामलतदार कोर्ट ऍक्ट मध्ये निकाल देत असताना वहिवाटीचा रस्ता आहे हे गृहीतक जर तिथं सिद्ध झालं तर ते मान्य केलं जातं आणि त्या रस्त्यावर केलेला अडथळा काढून घ्यायची ऑर्डर केली जाते. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्यानं वहिवाटीचा रस्ता आहे त्याच्यावर दगड टाकून अडवला आणि लक्षात आलं की दोन्ही बाजूने रस्ता चालू आहे आणि मध्येच दगड टाकलेले आहेत, तर मग आम्ही ते दगड काढून घ्यायची ऑर्डर करतो. आणि लक्षात ठेवा, एकमेव रस्त्याचा कायदा असा आहे, जर त्यांनी त्या आदेशाचं पालन नाही केलं तर त्याला जेलमध्ये पाठवायची सुद्धा कायद्यात तरतूद आहे मामलतदार कोर्ट ऍक्ट मध्ये. आता मामलतदार कोर्ट ऍक्टच्या बाबतीमध्ये बऱ्याच जणांमध्ये गैरसमज आहेत. त्याच्यातला मुख्य गैरसमज सांगतो. वहिवाटीचा रस्ता नकाशावर पाहिजे, बिलकुल नाही. ब्रिटिशांच्या काळात जेव्हा रस्ते तयार झाले त्यावेळेसचे रस्ते नकाशावर आहेत, परंतु त्याच्यानंतर तयार झालेल्या वहिवाटी ह्या नकाशावर नाहीत. त्याच्यामुळे वहिवाटीचा रस्ता हा नकाशावर असूही शकतो, नकाशावर नसूही शकतो. आणि दुसरी गोष्ट, मामलतदार कोर्ट ऍक्टच्या बाबतीतला गैरसमज की त्याला दुसरा रस्ता असताना हा मागतोय. अशा केसमध्ये तहसीलदारांनी त्याला रस्त्याची निकड जी आहे ती जवळचा, त्याच्या घरापासूनच्या जवळचा रस्ता द्यायचा असतो, लांबचा रस्ता नाही. मग प्रतिवादी काय करतो, त्याला रस्ता सांगताना दाखवताना आम्हाला असं पूर्ण गाव फिरून शिवार फिरून आणून दाखवतो. साहेब हे असं फिरून यायचं ना शेतात. हे लॉजिकली नाही, कायदेशीर नाही. कुठल्याही शेतकऱ्याला शेतातला रस्ता देत असताना जवळचा रस्ता द्यायचा असतो. वहिवाटीचा रस्ता आणि 143 कलमाखाली दिलेला रस्ता याच्यातला फरक सांगतो. एक तुमचा वहिवाटीचा रस्ता आहे पण तिथं तलाव झाला, त्या तलावात तो वहिवाटीचा रस्ता गेला, मग त्या रस्त्याने येणं जाणं करणाऱ्या शेतकऱ्यांनी जायचं कुठून? किंवा एक वहिवाटीचा रस्ता होता तो तुमच्या समृद्धीमध्ये गेला निघून, तिथं रोड झाला, मग शेतकरी म्हणणार अरे इथं तर माझा रस्ता होता वहिवाटीचा, तर मी जायचं कुठून? अशा केसमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 143 खाली नवीन रस्त्याची मागणी करायची आणि ज्या 2 शेतकऱ्यांच्या बांधावरून रस्ता तुम्हाला पाहिजे त्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये प्रतिवादी करायचं आणि रस्त्याची मागणी करायची. बांधावरून रस्ता दिला जातो. त्या 143 कलमाखाली केलेल्या आदेशामध्ये बांधावरून रस्ता देण्यात येत आहे असा उल्लेख आम्ही करतो. पण मामलतदार कोर्ट ऍक्ट मध्ये आलेल्या याच्यामध्ये रस्ता देण्यात येत आहे असा उल्लेख करता येत नाही. फक्त रस्त्यावर केलेला अडथळा काढून टाकायची ऑर्डर केली जाते. मामलतदार कोर्ट ऍक्ट मध्ये दिलेल्या आदेशाच्या विरोधात माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे पुनर्विलोकन दाखल करावं लागतं किंवा मग माननीय साहेबांकडे दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागतो आमच्या आदेशाच्या विरोधात. आणि 143 कलमाखाली दिलेल्या आदेशाच्या विरोधात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आपल्याला अपील करावं लागतं. 1906चा मामलतदार कोर्ट ऍक्टचा कायदा आहे. त्याच्यावरून मी बऱ्याच वेळेस गमतीने शेतकऱ्यांना सांगत असतो 1906च्या पूर्वी पण लोक रस्ते अडवत होते आणि 2021 मध्ये पण रस्ते अडवत आहेत.
म्हणून 1906 कायद्याचा जन्म झाला, रस्ता अडवू नये म्हणून, आणि आजही अडवतात म्हणून आजही तो कायदा जिवंत आहे. नाहीतर 1906चा कायदा आज कधीच कालबाह्य झाला असता. लक्षात घ्या, या कायदा तयार करण्याच्या मागची दूरदृष्टी किती होती. आणि म्हणून माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, शेती तुमची आहे, गाव तुमचं आहे, एकमेकाच्या सुखदुःखाला तुम्हीच धावून जाणार आहे. तुमच्याकडल्या कुठल्याही सुखदुःखाच्या कार्यक्रमाला तहसीलदार वगैरे येणार नाहीये. गावचा गाडा आहे. त्याच्यामुळे कृपया एकमेकाचे रस्ते अडवू नका. तुमचा वेळ, तुमचा पैसा न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये वाया घालवू नका. कसा वाया जातो? रस्त्याचं भांडण असतं, 2-4 प्रतिवादी कडले असतात, 2-4 वादी कडले असतात. मजुरीला जायचं असते, कुठं तर खत टाकायला जायचं असते, कुठं तर पेरणी करायला जायचं असते, तहसीलदारची नोटीस आलेली असती, वैजापूरला सुनावणीला जावं लागतं. मग कुठली तरी गाडी बघणार, मजुरी बुडवणार किंवा शेतातले कामं बुडवणार, आणि तेवढ्यासाठी तारखेला हजर राहणार. जाण्याचा खर्च, येण्याचा खर्च, तिथले मग कुठेतरी गेलं तर जेवणार, त्या जेवणाचा खर्च, मग ह्याच्यामध्ये सगळा पैसा वाया जातो. म्हणजे शेती करायची पोट भरायला, शेती करायची कुटुंबाला पुढे घेऊन जायला, आणि कमवलेला सगळा पैसा घालायचा कोर्ट कचेऱ्यामध्ये. मग आपल्याला दारिद्र्य येणार नाही तर काय होणार? म्हणून माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, तुमच्या शिवारामधला एकही वहिवाटीचा रस्ता अडवू नका, एकमेकाला बांधावरून बिलकुल अडवू नका, शिवरस्ते बिलकुल करू नका, शिवरस्त्यावरल्या नाल्यावर अतिक्रमण करू नका, नकाशावरल्या नाल्यावरती बिलकुल अतिक्रमण करू नका. तुमच्या गावाचं सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आता अजून एक सांगतो, 7/12 कसा वाचायचा. बऱ्याच मंडळींना माहिती आहे की शेतकरी हा फक्त शेती कसण्यामध्ये लक्ष देतो, पण त्याचं रेकॉर्ड ठेवण्याची जबाबदारी तलाठ्याकडे आहे. आम्हाला फक्त पीक विमा काढताना 7/12 आठवतो, बाकीच्या वेळेस आठवत नाही. मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करेन की प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्यात गरज पडो अथवा न पडो आपला 7/12 काढून ठेवायचा म्हणजे काढून ठेवायचा, घरी त्याची फाईल बनवून ठेवायची म्हणजे बनवून ठेवायची. जसं आपल्या घरामध्ये लेकराचं पुस्तक असते, दप्तर असते, मराठीचं पुस्तक वेगळं, इंग्रजीचं पुस्तक वेगळं, गणिताचं पुस्तक वेगळं, त्याला आपण दप्तर म्हणतो. तसं आमच्या 6व्या आप्पाचं दप्तर असतं तलाठ्याचं, त्याच्यामध्ये 21 पुस्तकं असतात. तुम्हाला 7 म्हणजे काय आणि 12 म्हणजे काय? तर 7 म्हणजे त्या पुस्तकाचा नंबर आहे, 7 नंबरचं पुस्तक, आणि 12 म्हणजे 12 नंबरचं पुस्तक, आणि ह्या दोन्हीचा मिलाप म्हणजे 7/12 आहे. 7 मध्ये शेतीचं स्थानिक नाव असतं, गट नंबर असतो किंवा सर्वे नंबर असतो, त्याचा पोट हिस्सा नंबर असतो, तालुक्याचं नाव असतं, गावाचं नाव असतं, जिल्ह्याचं नाव असतं, तो कोणत्या नियमाने तयार केलाय ते लिहिलेलं असतं. इकडे डाव्या बाजूला एकूण क्षेत्रफळ असतं, त्याच्यामध्ये जिरायत असतं, बागायत असतं, तरी असतं, त्याच्या खाली पोटखराबा असतो, त्याच्या खाली त्याची आकारणी असते, मग मध्ये भोगोटदार शब्द असतो, मग त्या भोगोटदार शब्दामध्ये भोगोटा करणाऱ्याचं नाव असतं, त्याच्या नावावरचं क्षेत्र असतं, त्याच्या नावावरचं पोट खराब असतं, त्याच्या नावावरचा फेरफार असतो, मग बाजूला उजव्या बाजूला इतर अधिकार असतो, मग इतर अधिकारामध्ये काही कुळ असेल तर कुळाची नोंद असते, विहीर असेल विहिरीची नोंद असते, बहुमूल्य झाडं असतील झाडाची नोंद असते, कर्ज असेल तर कर्जाची नोंद असते. हा झाला 7. आणि मग त्याच्या खाली येतो 12. मग 12 मध्ये कोणत्या वर्षीचा पेरा आहे ते वर्ष येतं, मग त्याच्यामध्ये हंगाम म्हणजे कोरडवाहू आहे का बागायत आहे येतं, मग बागायत येत असेल तर पिकाचा प्रकार येतो, त्याच्यानंतर मग जलसिंचनाचं साधन येतं, आणि त्याच्यानंतर मग शेरा येतो. हा झाला 12. आणि हे 7/12 10 वर्षासाठी असतो. म्हणजे एक 7/12चं पान 10 वर्ष चालतं. 10 वर्षानंतर 11व्या वर्षी तलाठ्याने SDM साहेबाकडे परवानगी मागायची असते की हा 7/12 मला 10 वर्ष झाली लिहून, आता मला ह्याच्या पुनर्लेखनाची परवानगी द्यावी. आणि मग पुनर्लेखन करत असताना ज्यांचे नाव आज रोजीच्या 7/12वरती कमी झालेले आहेत त्यांचे नावं पुनर्लेखन करताना घ्यायचे नसतात, फक्त फ्रेश नावं घ्यायचे असतात. आणि समजा 10 वर्षाच्या आतमध्ये जर 7/12 भरला तरी पण SDO कडे परवानगी मागावी लागते आणि त्याचं पुनर्लेखन करावं लागतं. आता 7/12ची एक गंमत सांगतो. 7/12 तुम्ही किती काळजीपूर्वक वाचलाय माहित नाही, पण 7/12मध्ये एक शब्द आहे भोगवटदाराचे नाव. तिथं मालकाचं नाव नाही बरं का, तिथं भोगवटदाराचं नाव आहे. का बरं असं म्हणलं 7/12मध्ये? मालक का बरं म्हणलं नाही, मालकाचं नाव का म्हणलं नाही, भोगवटदाराचं नाव का म्हणलं? याचं कारण असं आहे, ह्याचं कारण डायरेक्ट पोचतं आपल्या संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये. संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये काही शब्द आहेत. आम्ही भारतीय लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणतंत्र हे शब्द आहेत त्या संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये. त्याच्यातला पहिला शब्द आहे सार्वभौम. ह्या सार्वभौम शब्दाचा लिटरली मिनिंग असा आहे ज्याच्या मालकीची सर्व भूमी ते सार्वभौम.
मग जेव्हा आपण भारत सरकार म्हणून बोलतो, भारत सरकार सार्वभौम आहे असं म्हणून बोलतो, तर भारताच्या नकाशाच्या मधली जेवढी जमीन आहे तेवढी सगळी जमीन ही भारत सरकारच्या मालकीची, म्हणून भारत सरकार सार्वभौम, म्हणून भारत सरकारच्या ह्या नकाशातल्या भूमीवरती इतर देशांनी आक्रमण करू नये अशी काळजी सरकार घेतं. महाराष्ट्र सरकार सार्वभौम आहे म्हणत असताना महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जेवढी जमीन आहे त्या जमिनीची मालकी ही महाराष्ट्र सरकारची, म्हणून महाराष्ट्र सरकार सार्वभौम, म्हणून कर्नाटकाची अतिक्रमण आपल्यावर होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकार काळजी घेणार, म्हणून लगतच्या राज्याचं अतिक्रमण होऊ नये म्हणून काळजी घेणार. तुम्ही बऱ्याच वेळेस तुम्ही प्रचारामध्ये नेते वगैरे बोलताना ऐकलं असेल की आम्हाला आमच्या सार्वभौमत्वाला कसलाही धोका नको पोचायला. त्याचा अर्थ काय? आमच्या जमिनीवर कुणी अतिक्रमण करायला नको. सार्वभौम म्हणजे त्या जमिनीची मालकी, आणि सरकार हे सार्वभौम आहे. भारत सरकार म्हणून जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो, एका निश्चित भूप्रदेशावर राहणाऱ्या लोकांच्या हिताचे कायदे करणारं मंडळ म्हणजे भारत सरकार. महाराष्ट्र सरकार म्हणून जेव्हा आपण बोलतो तेव्हा एका निश्चित भूप्रदेशावर राहणाऱ्या लोकांच्या हिताचं कायदे करणारं मंडळ म्हणजे महाराष्ट्र सरकार. सरकार म्हणजे शेवटी आपण, तुम्ही, आम्ही. मग आपली जमीन आता जर जमीनच राहिली नसती, नकाशाच राहिला नसता, भूभाग निश्चितच राहिला नसता, तर अनागोंदी माजली असती. म्हणून त्याला कन्फाईन केलेलं आहे, एका निश्चित भूप्रदेशामध्ये कन्फाईन केलेला आहे. आणि म्हणून तेव्हाच ते सरकार सार्वभौम असतं जेव्हा त्या सरकारच्या मालकीची जमीन असते. आणि म्हणून आपली सगळी जी जमीन आहे ती सगळी जमीन ही शासनाच्या मालकीची असते. म्हणून जर 3 फुटाखाली सोनं सापडलं तर ते शासन जप्त करतं, ते तुमच्या मालकीचं होत नाही. म्हणून जर चांदीचे नाणे सापडले उकरताना ते शासन जप्त करतं, कारण जमीन शासनाच्या मालकीची आहे. म्हणून सातबाऱ्यामध्ये मालक शब्द कुठंच नाही, म्हणून तिथं भोगोटा लिहिलेला आहे. आणि म्हणून एखाद्या प्रकल्पासाठी जर जमीन संपादन करायची गरज पडली तर ती जमीन संपादन केली जाते, कारण ती शासनाची जमीन आहे म्हणून. पण आम्हाला काय वाटतं, मालक आहोत, आणि या मालकी भावने म्हणूनच मग आमच्या अतिक्रमणाची टेंडन्सी वाढत जाते, आणि मग आम्ही रस्ते कोरायला सुरुवात करतो, शिवा कोरायला सुरुवात करतो. आता सातबाऱ्यावरती सर्वे नंबर आणि गट नंबर मध्ये काय फरक आहे? जेव्हा एकत्रीकरण योजना लागू झाली त्यावेळेस सर्वे नंबरचे गट नंबर झाले. एकत्रीकरणाच्या पूर्वी सर्वे नंबर होते, एकत्रीकरणाच्या नंतर गट नंबर मिळालेले आहेत. आपल्या तालुक्यामध्ये 164 गावं आहेत. 164 गावापैकी फक्त वैजापूर एकमेव गाव असं आहे की जिथं सर्वे नंबर लागू आहेत, बाकी सगळ्या गावाला गट नंबर लागू आहेत. आणि सातबाराचं रेकॉर्ड कसं काढायचं सांगतो. महाराष्ट्रामधला पहिला सातबारा हा 1958 तयार झाला. 1958च्या अगोदर सातबारा जर शोधायला गेला तर मिळणार नाही. कुणी येऊन जर नकलीसाठी अर्ज केला, साहेब मला 1955चा सातबारा पाहिजे, नाही मिळणार. 1958ला महाराष्ट्रात पहिला सातबारा झाला. त्याच्या अगोदर काय होतं? पेरेपत्रक होतं. त्याच्या अगोदर काय होतं? खासरा पत्रक होतं. त्याच्या अगोदर काय होतं? हिस्सा फॉर्म नंबर 4 होता. त्याच्या अगोदर काय होतं? हिस्सा फॉर्म नंबर 7 होता. तुम्ही जर कधी मोजणी ऑफिस, आम्ही सोप्या भाषेत मोजणी ऑफिस म्हणतो, त्या कार्यालयाचं नाव उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आहे. त्या कार्यालयात गेलात तर तुम्हाला हिस्सा फॉर्म नंबर 4 बघायला मिळेल, हिस्सा फॉर्म नंबर 7 बघायला मिळेल. तिथं तुम्हाला टिपण उतारा बघायला मिळेल, तुमच्या जमिनीचं मूळ रेकॉर्ड बघायला मिळेल. आणि याच्याही मागं जर तुम्हाला शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळात जर जायचं असेल तर जमिनीचं मूळ रेकॉर्ड होतं जंगल खरडा नावाचं रेकॉर्ड, ते जंगल खरडा नावाचं रेकॉर्ड. आणि मला आज सांगायला म्हणजे आनंद होईल की वैजापूर तालुक्याच्या रेकॉर्ड रूम मध्ये 1793 पासूनचं रेकॉर्ड उपलब्ध आहे. सर, इतकं जुनं रेकॉर्ड उपलब्ध आहे. त्याचं जतन करणं काळाची गरज आहे. आता ते खूप जीर्ण झालेलं आहे. त्यावेळेसचे जे राजे रजवाडे होते त्यावेळेसच्या जमाबंद्यावरती त्या राजे रजवाड्यांचे फोटो आहेत. इतकं जुनं रेकॉर्ड आहे. आणि सातबारा काढायचा असला, आपल्या जमिनीचं कुळ मूळ तुम्हाला तपासायचं असेल तर 1958 पासूनचा सातबारा बघायचा, तुम्हाला कुंडलीच मिळते. आणि मला प्रत्येक शेतकऱ्याला विनंती करायची आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला भांडणापासून दूर ठेवायचं असेल तर तुमच्या जमिनीचं रेकॉर्ड तुमच्या घरामध्ये तुम्ही जतन केलेलं असलं पाहिजे. म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्यात सातबारा काढून ठेवायचा. मग रेकॉर्ड कसं शोधायचं? आज तुमचा सातबारा गट नंबरचा आहे. मग ह्या गट नंबरचा जुना सर्वे नंबर कोणता होता हे जर शोधायचं असेल तर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये 9394 ची नक्कल मिळते. हे तुकडेबंदी कायद्यातलं कलम आहे. कलम 9(3) कलम 9(4).
हे 9394 ची नक्कल काढल्यावर तुमच्या आजच्या गट नंबरचा जुना सर्वे नंबर काय होता हे कळल आणि मग त्या सर्वे नंबरची नक्कल मागायची. आता क्षेत्र जिरायत बागायत झालं आणि पोट खराब झालं. कुठल्याही सातबाऱ्याचं एकूण क्षेत्रफळ जेव्हा विचारात घेतलं जातं तेव्हा जिरायत किंवा बागायत हे क्षेत्रफळ अधिक पोट खराब हे मिळून जे क्षेत्रफळ होतं ते त्या सातबाऱ्याचं एकूण क्षेत्रफळ असतं. मग एखादा सातबारा बरोबर आहे किंवा चूक आहे कसा ओळखायचा? हे जे एकूण क्षेत्रफळ आहे, समजा 4 एकर जिरायत आहे आणि 20 गुंठे पोट खराब आहे, मग तुमचा सातबारा झाला 4 एकर 20 गुंठेचा. तर भोगवतदार सदरामध्ये 100 नावं असतील तर त्या 100 शेतकऱ्यांच्या पुढचं जे क्षेत्रफळ आहे लागवडला आहे आणि पोट खराब, ह्या दोन्हीची बेरीज 4 एकर 20 गुंठेला टॅली झाली तर तो सातबारा बरोबर, नाहीतर तो सातबारा चुकीचा. त्या सातबाऱ्यामध्ये मग चूक आहे, कुणाचं तरी क्षेत्र वाढलेलं आहे किंवा कुणाचं तरी क्षेत्रफळ कमी आहे. मग अशा पद्धतीची दुरुस्ती करण्यासाठी मग आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 155 खाली अर्ज द्यावा लागतो. मग त्यावेळेस आम्हाला सगळ्या खातेदारांचे फेरफार तपासावे लागतात, सगळ्यांचे रजिस्टर तपासावे लागतात, वारस तपासावे लागतात, वाटण्या तपासाव्या लागतात आणि या पद्धतीने मग जुना रेकॉर्ड तपासून कुठं कमी करायचं आणि कुठं जास्त करायचे याचे रीतसर आदेश पारित करावे लागतात. आता इतर अधिकारात नोंदी कोणत्या होतात? इतर अधिकारात नोंद विहिरीची. इतर अधिकारात आणि जुन्या काळात आणेवारी होते. बरेचसे सातबारे जे चुकले ते आणेवारीमध्ये चुकले. आणेवारी करताना आणेवारी म्हणजे 8 आणे 4 आणे अशा पद्धतीचे किंवा 4 पै 8 पै असे हिस्से असायचे, ती आणेवारी लिहिलेली असायची आणि त्या ठिकाणी नवीन तलाठी हजर झाला नवीन युगातला, त्याला आणेवारी कळायची नाही आणि त्यामुळे क्षेत्रात बऱ्याच वेळेस चुका झालेल्या आहेत. आणि आता आपल्या तालुक्यामध्ये फक्त 700 ते 750 सातबारा ज्याच्यामध्ये क्षेत्रफळाची तफावत नाही असे शिल्लक आहेत. आणि ह्या सगळ्या जमीन महसूलच्या रेकॉर्डचं आम्ही ज्याला मदर ऑफ ऑल लँड रेकॉर्ड म्हणतो, सगळ्या जमीन महसूलच्या रेकॉर्डची जननी ज्याला म्हणतो ते रेकॉर्ड म्हणजे आकारबंद. सर मला विनंती आहे, आपल्याकडे जेव्हा एखादा दावा येत असेल तर त्या जमिनीचं मूळ क्षेत्रफळ काय आहे हे जर तपासायचं असेल तर कृपया आपण आकारबंदाचं अवलोकन करावं. आकारबंद हा सगळ्या जमिनीच्या रेकॉर्डचा जननी आहे. त्या आकारबंदाला जर सातबाऱ्यावरती क्षेत्रफळ 4 एकर 20 गुंठे असेल तर 2021 मध्ये पण त्या सातबाऱ्याचं क्षेत्रफळ 4 एकर 20 गुंठेच पाहिजे. म्हणून एखादा शेतकरी जेव्हा म्हणतो माझा सातबारा जुळत नाही, ब्लॉक झालाय, दुरुस्त करावा लागतो, त्यावेळेस अशी दुरुस्ती करताना पहिल्यांदा त्या जमिनीचं मूळ रेकॉर्ड तपासून आकारबंद तपासून ते क्षेत्रफळ काय आहे हे तपासावं लागतं. आता हे सगळं करत असताना सातबाऱ्यावर येणारी कुठलीही नोंद ही कुठल्या ना कुठल्या आदेशाने येत असते एवढं लक्षात ठेवायचं. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना एक गैरसमज आहे डोक्यामध्ये की सातबारा म्हणजे आमचा मालकी हक्काचा कागद आहे. कायद्याने आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळीच्या निकालामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे, तुमचा सातबारा आणि तुमचा फेरफार तुमच्या मालकी हक्काचा कागद नाही. फेरफार ज्या कागदपत्राच्या आधारावर होतो तो कागद तुमच्या मालकी हक्काचा कागद आहे. जर तुमचा फेरफार वाटणीपत्रानं झाला तर वाटणीपत्र तुमच्या मालकी हक्काचा कागद आहे. खरेदीनं झाला तर खरेदी तुमच्या मालकी हक्काचा कागद आहे. वारसानं झाला असेल तर वारस हे तुमच्या वारसपत्र हे मालकी हक्काचा कागद आहे. बक्षीसपत्रानं झाला असेल तर बक्षीसपत्र हे तुमच्या मालकी हक्काचा कागद आहे. आणि जमिनी खरेदी विक्री घेत असताना काय करावं लागतं हे थोडंसं सांगतो आणि पेऱ्याबद्दल थोडंसं सांगतो. नंतर थोडंसं 2 मिनिटं महिलांच्या बाबत बोलतो. सर आपली परवानगी असेल तर बोलतो, नाही आणि जर माझं बोलणं कोणाला बोर होत असेल तर मी सुरुवातीलाच विनंती केलेली आहे थांबवा. जमीन खरेदी विक्री घेत असताना काय काय काळजी घ्यायची? त्या जमिनीमध्ये 7 मध्ये एक भोगवतदार नावाचा शब्द लिहिलेला असतो. आपला भोगवतदार वर्ग 1 ची जमीन आहे का वर्ग 2 ची जमीन आहे? वर्ग 2 ची जमीन म्हणजे ज्या जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारावरती बंधन टाकलेलं आहे, सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊन त्या जमिनीची खरेदी विक्री करावी लागते, अशी जी जमीन असते ती भोगवतदार वर्ग 2 असते. आणि ज्या जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारावरती कुठल्याच सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीची गरज नाही त्या जमिनी ह्या भोगवतदार वर्ग 1 मध्ये येतात. मग भोगवतदार वर्ग 2 मध्ये कोणत्या जमिनी येतात? कुळाची जमीन येते, सिलिंग कायद्याखाली मिळालेली जमीन येते, अधिक धान्य पिकवा मोहिमेखाली मिळालेली जमीन येते, भूदान यज्ञामध्ये मिळालेली जमीन येते. विनोबा भावेंनी भूदान यज्ञाची मोठी चळवळ सुरू केलेली होती महाराष्ट्रामध्ये आणि त्यावेळेस मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस जमिनी दान दिलेल्या होत्या. त्या जमिनी सुद्धा भोगवतदार वर्ग 2 मध्ये येतात. आदिवासीची जमीन भोगवतदार वर्ग 2 मध्ये येते. ह्या भोगवतदार वर्ग 2 च्या जमिनीची खरेदी विक्री करण्याची परवानगी सक्षम अधिकाऱ्याकडे असते. कुळाच्या जमिनीची खरेदी विक्रीची परवानगी घेण्याची गरज आता राहिलेली नाही. जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन कुळाची आहे, 10 वर्षापासून त्याची वहिती झालेली आहे,
तर तो आज जमीन महसुलाच्या 40 पट नजराणा रक्कम शासन भरणा करून त्याची नोंद इतर अधिकारात ठेवून ती जमीन खरेदी विक्री करण्यासाठी मुक्त होऊ शकतो. कुळाची जमीन. सिलिंगच्या जमिनीसाठी मात्र तुम्हाला माननीय जिल्हाधिकारी साहेबांची परवानगी घ्यावी लागते. आदिवासीच्या जमिनीसाठी आदिवासी टू आदिवासी विक्रीसाठी परवानगी काढायची असेल तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांची काढावी लागते. आणि आदिवासी टू बगर आदिवासी जर काढायची असेल तरी सुद्धा जिल्हाधिकारी साहेबांची परवानगी घ्यावी लागते. आदिवासीची जमीन चुकून खरेदी करू नका. त्याचं कारण आहे, तुम्हाला जमीन विकणारा आदिवासी मेला आणि त्याचा पणतू जरी जिवंत राहिला आणि त्या पणतूनं जर ती जमीन मागितली त्याला ती परत करावी लागते. त्याच्यामुळे आदिवासीची जमीन कधी खरेदी करू नका. कायदाच तसा आहे, आदिवासीचा 74चा कायदा आहे तो. त्याच्यामुळे आदिवासीची जमीन खरेदी करताना ह्या गोष्टी तपासल्या पाहिजे. सिलिंगची जमीन तुम्ही जर परवानगी न घेता जर खरेदी विक्री केली असेल तर सेक्शन 29 प्रमाणे अगोदर ती शासन जमा व्हायची, पण आता त्याच्यामध्ये अमेंडमेंट आलेलं आहे. त्याचं नियमानुकूल करण्याचे अधिकार माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आलेले आहेत. चालू बाजार मूल्याच्या 50% नजराणा रक्कम शासनाकडे भरणा केल्यानंतर ती जमीन सिलिंग मध्ये घेतलेली तुम्ही त्याचे नियमानुकूल करून मिळेल. आणि कुळाच्या जमिनीचा जर शर्तभंग झालेला असेल, कुळाची जमीन तुम्ही तहसीलदारांची परवानगी न घेता खरेदी विक्री केलेली असेल तर त्या जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या 50% नजराणा रक्कम शासनाकडे भरून तुम्हाला तुमचं खरेदी खत नियमानुकूल करून घेता येईल. अगोदर नियमानुकूल होत नव्हतं. ह्या सगळ्या कायद्यामध्ये आलेल्या नवीन अमेंडमेंट आहेत आणि त्याच्यामुळे जमीन खरेदी विक्री करताना अजून एक दक्षता घ्यायची, अज्ञान पालनकर्त्याची जमीन घ्यायची नाही. अज्ञान पालनकर्त्याची जमीन घेत असताना जिल्हा न्यायालयाची परवानगी लागते माझ्या माहितीप्रमाणे. आणि त्याचं कारण कसं आहे की तो विकणारा तो लहान बाळाच्या नावावर जमीन असते, वय वर्ष 18 पेक्षा कमी वय असलेल्याचं, आणि अज्ञान पालनकर्ता म्हणून आईचं किंवा वडिलाचं किंवा पालकाचं नाव असतं. तर अज्ञान पालनकर्त्याची जमीन विकत घेताना मान्य दिवाणी न्यायालयाची परवानगी घेऊन तुम्हाला ती जमीन खरेदी विक्री करता येते. अजून एक बघायची जमीन खरेदी विक्री करताना ती जमीन कुठं संपादनासाठी प्रस्तावित झालेली आहे का बघायचं किंवा संपादित झालेली आहे का बघायचं. बऱ्याच वेळेस लफडे असे होतात, जमीन संपादित होते, त्याचं कमी जास्त पत्रक तयार होत नाही आणि त्याची फेरफार होत नाही, त्याचा सातबारा होत नाही, आणि ज्याची जमीन संपादित झाली ती सातबाऱ्यावरून कमीच होत नाही आणि तोच माणूस तीच जमीन 10 लोकांना विकत राहतो. तुमची फसगत होती. उदाहरणार्थ समजा तलावात जमीन गेली, सातबाऱ्यावरून कमी व्हायला पाहिजे, ती झाली नाही, तिथे तलावाचं नाव लागायला पाहिजे, ते झालं नाही, तर ती जमीन खरेदी विक्री करणं हा गुन्हा आहे. कारण का तुम्ही शासनाची प्रॉपर्टी विकताय. तरी पण तो शेतकरी काय करतो, सातबाऱ्यावर माझं नाव आहे ना, मग विकून टाक, कोण विचारायला गेलंय, आपलं काय दोष आहे असं म्हणून विकतो. म्हणून जमीन खरेदी विक्री करताना त्याच्यावरती म्हणजे भूसंपादन झाले किंवा नाही हे एक तपासायचं. आणि आता याच्या पुढे 2021च्या पुढे तुमचा पेरा नोंदवायला तलाठी येणार नाही. कायद्यामध्ये अमेंडमेंट झालेलं आहे. आता ई पीक नावाचं ऍप काढलेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःचा पेरा स्वतः नोंदवायचा आहे. ते ऍप अतिशय सोपं आहे. शेतात जायचं आहे, त्या पिकासोबत शेतकऱ्यांनी आपला फोटो काढायचा आहे आणि त्या ऍपवरती अपलोड करायचा आहे. तुम्ही म्हणसाल साहेब इंटरनेट कनेक्टिव्हिटी आमच्या शेतात मिळत नाही, ती सुद्धा सोय करून दिलेली आहे. तुम्ही फक्त फोटो जाऊन शेतात काढायचा आहे. जेव्हा तुमचा मोबाईल इंटरनेट कनेक्टिव्हिटी मध्ये येईल तेव्हा तिथं येऊन तो अपलोड करायचा आहे. त्याच्यामुळं माझी विनंती आहे की तुमच्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी तलाठ्याला माझा पेरा लावा म्हणून आग्रह करायचं सोडून द्या. प्रत्येकानं आपापल्या शेतात जाऊन आपापला पेरा नोंदवून घ्या. पेरा नोंदवणं म्हणजे तुमच्या शेताची काळजी घेणं आहे. आम्हाला ते माहित नाही. आम्हाला फक्त काय माहिती, बियाणं आणणं, पेरणी करणं, मशागत करणं, पीक विकणं. पण शेताची काळजी घेणं म्हणजे रेकॉर्डची पण तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. बांधावरती झाडे झुडपे वाढतात, योग्य वेळेस ती तोडली पाहिजेत. काटेरी झुडपं वाढतात, ती तोडली पाहिजेत. या सगळ्या गोष्टी सातबाऱ्याच्या बद्दल आहेत. पुन्हा आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण अजून सविस्तर चर्चा करू. फक्त मला जाता जाता एकच सांगायचं आहे, इथं रेणुकानं स्त्री भ्रूण हत्येबद्दल सांगितलं. सर मी पालम तहसीलदार होतो, तिथं मी एक एक्सरसाइज केला होता. ती माझी ड्युटी नव्हती, परंतु माझी एक कळकळीचा विषय आहे स्त्री भ्रूण हत्या. त्याच्यामुळे मी एक अनालिसिस केलं होतं. त्या अनालिसिस मध्ये माझ्या असं लक्षात आलं होतं, म्हणजे मी काय केलं, 2011चा जनगणनेचा डाटा समोर ठेवला आणि गावनिहाय स्त्री पुरुष संख्या कशी कशी आहे हे बघितलं. आणि देशाचं रेशो काय आहे, राज्याचा रेशो काय आहे, जिल्ह्याचा रेशो काय आहे, तालुक्याचा रेशो काय हे बघितलं. आणि तालुक्याच्या रेशोपेक्षा, जिल्ह्याच्या रेशोपेक्षा स्त्री पुरुष प्रमाण कुठं कुठं कमी आहे ते गावं रेड इंकने हायलाइट केले. आणि त्या गावाचं मी सोशो इकॉनॉमिक अनालिसिस करून बघितलं. तेव्हा माझं असं लक्षात आलं, जिथं ऊसाची शेती जास्त आहे तिथं स्त्री भ्रूण हत्या जास्त आहे. जिथं अप्रोच रोड चांगले आहेत तिथं स्त्री भ्रूण हत्या जास्त आहे. अहो हे लक्षण प्रगतीचं आहे का अधोगतीचं आहे? एकीकडे आमच्या उत्पन्नात वाढ होत चालली आणि एकीकडे आम्ही मुलींची हत्या करायला लागलो.
हे अधोगतीचं लक्षण आहे, हे प्रगतीचं लक्षण आहे. सर त्या ठिकाणी एक गाव मला असं आढळून आलं, दर 1000 पुरुषामाग त्या ठिकाणी 435 स्त्रिया होत्या. येताना मी त्या गावाला अलर्ट करून आलो, पुढच्या 5 वर्षामध्ये तुमच्या गावामध्ये लग्नाला मुली मिळणार नाहीत. इतकी धोकादायक परिस्थिती आहे. दर 1000 पुरुषामाग फक्त 435 स्त्रिया आहेत. कसं व्हायचं आमचं? रेणुका, तू खूप छान विषयाला हात घातलास. आम्ही देवीच्या मंदिरात जातो, देवीची आराधना करतो, आम्हाला तुळजाभवानी छान वाटते, आम्हाला रेणुका माता छान वाटते, पण घरात जन्मलेली लेक मात्र आम्हाला नको वाटते. हे आमच्या अधोगतीचं लक्षण आहे. आम्ही शिकायलो पण हुकायलो, आम्ही शिकायलो पण हुकायलो. तर माझी कळकळीची विनंती आहे, स्त्री भ्रूण हत्या करू नका. कारण आज तुम्ही भलेही टिमकी मिरवा आम्ही खूप प्रगत झालो म्हणून, पण 64 कलांचा शोध हा स्त्रीनं लावलेला आहे, शेतीचा शोध हा स्त्रीनं लावलेला आहे. ह्या पृथ्वीवरती जेव्हा ॲडम्स आणि यू पहिल्यांदा आले, शेतीचा शोध कसा लागला? अगोदर माणूस रानटी अवस्थेमध्ये होता, कमरेला पानं गुंडाळून फिरायचा, अगोदर शिकार करायचा, मग हळूहळू अग्नीचा शोध लागला, मग हळूहळू चाकाचा शोध लागला. मग त्यावेळेस जेव्हा महिला गरोदर राहायची तेव्हा ती शिकारीला जाऊ शकत नसत, मग ती एका झाडाखाली बसून राहायची आणि ती निसर्गाचं निरीक्षण करायची. हे झाड कसे उगवतात, हे पानं कसे फुलतात, ह्या कळ्या कशा फुलतात. आणि ह्या निरीक्षणामधून तिच्या लक्षात आलं की झाडाला फुल लागतं, झाडाला फळ लागतं, ते फळ पडतं, त्याच्यामधल्या बिया जमिनीत रुजतात. आणि तिच्या लक्षात आलं की त्याच्यातून रोप उगवतं. मग तिनं बिया गोळा करायला सुरुवात केली, मग त्या बिया पेरायला सुरुवात केली आणि त्याच्यामधून मग हळूहळू शेतीचा उगम झाला. लक्षात घ्या बांधवांनो, कुठलेही पीक हे 9 महिन्याच्या आतमधलं आहे. जर काही मोजकी पिकं जर सोडले तर कुठलंही पीक घ्या, म्हणजे जेव्हा ती गरोदर असायची, जेव्हा ती झाडाखाली बसून राहायची, तेव्हा ती त्या बियाची पेरणी करून ते पीक काढेपर्यंतचा काळ निघून जायचा 3 महिन्याचा. शेतीचा शोध सुद्धा स्त्रीने लावलेला आहे. आणि आज सुद्धा तुम्हाला वाटत असेल शेतामध्ये खरी मेहनत जर कोण करत असेल तर फक्त स्त्री शेतामध्ये मेहनत करते. आपण मात्र चांगले कपडे घालतो, मोटरसायकलला किक मारतो आणि तहसील आणि पंचायत समितीच्या आवारात फिरतो. याच्यापेक्षा मोठं मर्दुमकी आम्ही गाजवत नाही. आणि म्हणून स्त्रीचा सन्मान करायला शिका, स्त्रीला आदर द्यायला शिका. देवीच्या मंदिरात जाऊन देवीची जर पूजा केलात, आम्ही म्हणणार नाही तुम्हाला की तुमच्या बायकोची पूजा करा म्हणून, परंतु आदर करायला शिका. आदर हा दिला तर मिळत असतो. आज जर स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढत गेलं तर भविष्यामध्ये लग्नासाठी मुली मिळणार नाहीत आणि निसर्गाचं संतुलन बिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला सांगायचं आहे की ज्या 64 कला ह्या स्त्रीने निर्मिती केल्या, तिला चांगल्या पद्धतीने शिकवा, तिला पुढे जाऊ द्या, तिला बोलू द्या. शिक्षण घेतल्यानंतर प्रश्न विचारण्याचा हक्क मिळाला पाहिजे, तो प्रश्न विचारण्याचा हक्क मिळाला पाहिजे. आणि प्रश्न विचारण्याचा हक्क मिळाल्यानंतर ते प्रश्न विचारण्याचं धाडस आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. ह्या शिक्षणाने आणि आमच्या प्रबोधनाने हे धाडस आपल्यामध्ये निर्माण व्हावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.